नमस्कार. येत्या 2 डिसेंबरला देगलूर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आता पाहिलं तर जेमतेम 3 ते 4 दिवस अगदी हातात उरलेले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. असे असताना देगलूर शहरात जर आपण पाहिलं तर देगलूर शहरातून केवळ 2 अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यापैकी एक संतोष उनगरतवार आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला. याचबरोबर त्यांच्या प्रभागातील कोणते असे प्रलंबित प्रश्न आहेत ज्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं त्यांना वाटतं आणि प्रभाग 5 मधील जनतेने त्यांना संधी दिल्यास ते प्रभागाचा विकास होण्यासाठी काय काय कामं करतील याबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवातीला नमस्कार. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. देगलूर मधील जनतेला तुमचा परिचय करून द्या. मी संतोष नारायणराव उनगरतवार, प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझा जन्म झालेला आहे आणि माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे आणि मी यापूर्वी 30 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करतो. राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा मला अगोदरपासूनच छंद आहे. मी राजकारणात सक्रिय आहे. राजकारणात प्रशासनात जाणं येणं किंवा कुठल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत फिरत राहतो. त्यामुळे मला छंद असल्यामुळे हे सर्व मी कामं करतच असतो. अच्छा, तुम्ही प्रभाग 5 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे यामागे नेमकं कारण काय आहे की कोणत्या पक्षाकडून तुम्हाला उमेदवारीची संधी मिळाली नाही की इतर कोणतं कारण आहे? सर्वप्रथम तर मला निवडणूक लढवावं असं कधी वाटलंच नाही. निवडणूक लढवावं असं कधी वाटलं नाही. एखाद्या कार्यकर्ता म्हणून मी राहावं आणि त्यांना पुढे करावं. कारण मी माझा जन्म हा सामान्य कुटुंबात झाल्यामुळं राजकारण करणं हा माझा धंदा नव्हता. पण काही गोष्टी असे निर्माण झाले की त्या म्हणजे पदावर राहूनच आपण करू शकतो. त्यामुळं मला हे राजकारण करावं आणि निवडणूक लढवावं असं वाटलं. अगदी आपण पाहतोय बोलताना तुमच्या डोळ्यात अश्रू तरळले. यापूर्वी तुम्ही काँग्रेसचे जे माजी नगराध्यक्ष आहेत मोगलाजी शिरशेटवार यांच्यासोबत अगदी 8 वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलं. परंतु एक प्रकारे आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षाने तुम्हाला डावललं अशी परिस्थिती आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते केली दगा फुलांनी, गाफील राहिलो मी नेमक्या त्या क्षणाला, गाफील राहिलो मी नेमक्या त्या क्षणाला, माझ्या जघात केला माझ्याच भास. काँग्रेस पक्षाने तुम्हाला का डावललं यामागे तुम्हाला काय कारण वाटतं? काँग्रेस पक्षानं का डावलं हे मला तर माहिती नाही. गेल्या 11 तारखेपर्यंत मला सांगितलं होतं की पक्षानं तुम्हाला तिकीट देतो. पण त्यानंतर असं काही झालं, राजकीय मोठे घडामोडी झाले, नंतर त्यांच्यामधले काय गुप्तगू झाले मला काही माहीत नाही. पण मला अचानक सांगण्यात आलं की तुला तिकीट देऊ शकत नाही. अच्छा, बर. तुम्ही आता प्रभाग 5 मधून अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी उभे आहात. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तुमचा जन्म त्याच प्रभागात झालाय त्यामुळे तुम्हाला त्या भागातील प्रश्नही खूप चांगलेच माहिती असतील. तर मग या भागातील प्रलंबित असे कोणते प्रश्न वाटतात ज्यावर प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे? आतापर्यंत मी सत्ताधाऱ्यांमध्येच राहत होतो त्यामुळे खूप काही प्रश्न असे प्रलंबित आहेत. खूप आमचा परिसर हा शेतकरी आणि दुग्ध व्यवसायाचा आहे. जनावरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आमच्याकडे. पुन्हा नाली छोट्या आहेत, त्याची रुंदीकरण झालेले नाही. पण मी सत्ताधाऱ्यांसोबत असल्यामुळं मला कोणाला विरोधच करता आला नाही. आता कुठेतरी जनतेनं सांगितलं की तुला सत्ताधाऱ्यांनी डावळलं, मग तुला एक संधी आम्ही देऊ आणि हे काम तुझ्याकडून करून घेऊ, यासाठी तू अपक्ष उमेदवारी लढव. बर. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे प्रभाग 5 मधील जनतेने तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून संधी दिली तर तुम्ही तेथील जनतेसाठी मग त्यामध्ये महिला असो, तरुण असो किंवा जे मूलभूत प्रश्न असो अशा कोणत्या विकास कामांवर तुम्ही जास्त भर द्याल? मी सर्वप्रथम आरोग्याविषयी, कारण माझा हा शेतकरी भाग असल्यामुळं शेतकरी लोक राहतात, जनावर असतात, तिथं आरोग्याचा विषय वारंवार निर्माण होते. त्यामुळे माझे एक स्वप्न आहे की मी त्या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालयाच्या योजनेतून छोटंसं हॉस्पिटल उभा राहावं, जेणेकरून आमच्या गोरगरिबांना त्याचा योजनेचा फायदा होईल. आणि तिथं सर्व शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना शासकीय योजना काही माहिती नाहीत. शासकीय योजनेचा काही लोक, राजकीय लोक दुरुपयोग घेतात, जनतेपर्यंत योजना पोहोचवत नाही. मी माझ्यापर्यंत बरेच वेळेस त्यांना पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण मी कुठल्याही पदावर नसल्यामुळं मला खूप अडचणी येत गेल्या. मी सत्ताधाऱ्यांना सांगत गेलो, पण सत्ताधाऱ्यांनी माझ्याकडे कानाडोळा करत गेले. माझे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.
ज्या पद्धतीने म्हणतात घर की मुलगीदार बराबर, त्या पद्धतीने माझ्यावर ते ऐकत नव्हते. त्याच्यामुळे हा प्रश्न सोडवण्यास मी सक्षम असून सुद्धा मागे पडलो. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आता तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहात, परंतु जर आपण वरती पाहायचं झालं तर जो नगराध्यक्ष पदाचा चेहरा असेल तो एखाद्या पक्षाचा असू शकतो. तर मग तुम्ही तुमच्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर एक अपक्ष पक्षाचा नगरसेवक म्हणून तुमचे जे काही विकास कामं असतील किंवा एखादा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी नगराध्यक्षांकडे जावं लागेल, तर मग याचा तुम्हाला अडथळा येईल असं वाटतं का? नाही, आपल्याला सर्वप्रथम तर बाबासाहेबांनी संविधानात सर्व गोष्टी अधिकार दिलेले आहेत की आपल्याला तसं शासकीय योजना घेण्यासाठी कुठल्या पदावर राहावं असं काही नाही. आपण एक सामान्य माणसाला सुद्धा बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे की तो आपल्या प्रश्नासाठी एक लढाई लढू शकतो आणि आपले प्रश्न पूर्ण करून घेऊ शकतो. राजकीय पक्षाचंच पाठबळ पाहिजे असं काही नाही. मी 30 वर्ष काम केलं माझ्या लोकांसाठी. माझ्याकडे कुठल्याही पक्षाचा कुठलाही पद नव्हता, पण मी सर्व लोकांचे प्रश्न सोडवले. जसे की निराधार असो, 60 वर्ष असो, त्यापूर्वी ऑफलाईन काम चालायचे, आधार कार्ड असो, हे आधार कार्ड मतदान कार्ड असो, अशा गोष्टी मी ऑफलाईन असताना सुद्धा मी कार्य केलं. मी कुठल्याही पदावर नव्हतो. त्यामुळे कुठला नगराध्यक्षच पाहिजे असं कलेक्टर साहेब सक्षम असतात, तहसीलदार साहेब असतात, CO मॅडम असतात, असे शासकीय कर्मचारी हे आपल्यासाठीच बसलेले असतात. पण जनतेला ह्या गोष्टी कमी माहीत असतात, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाहीत. म्हणून हे आपण विचार करतो की आम्हाला एक सक्षम नेता असेल तर आमचे काम होतात. हा अत्यंत माझ्या मताने चुकीचं आहे की आपण स्वतः सक्षम असेल तर आपले कुठलेही कामं कोणी अडवत नाही, आपले काम होऊन जातात, असं माझं एक धोरण आहे. बर. आता तुमच्या प्रभागातून तुमच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याकडे तुम्ही आवाहन म्हणून कसं पाहता? आव्हान म्हणून नाही, जनतेलाच मी विनंती करेन की जनतेनं ते काम पाहून मतदान करावं. जनतेला जो माणूस सक्षम काम करू शकतो, जो शासनाच्या दारी जाऊन आपले प्रश्न सोडवण्याची ज्याच्यात धमक आहे, जो आतापर्यंत काम केलेलं आहे, याकडे पाहून जनतेने आपलं मतदान त्याच्याकडे वळवावं. सर्वांना मतदानाचा संविधानिक अधिकार आहे, तो आपल्या मताचा सक्षम आपण उपयोग घेऊ शकतो आणि सर्वांनी मतदान करावं आणि आपल्या हक्कात करावं. कुठल्याही गोष्टीला बळी न पडता. हीच ती वेळ आहे दर 5 वर्षाला येणारी. पण काही गोष्टी अशा असतात की लोक नेमक्या मतदानच्या दिवशीच मूलभूत प्रश्न विसरून जातात आणि कुठल्या तर गोष्टीला बळी पडून चुकीच्या माणसाला निवडून आणतात. म्हणून मी असं न करता जनतेने सक्षम जो माणूस आहे, जो काम करू शकतो, जो प्रामाणिक आहे, आपल्या प्रबळ आहे आणि उच्च शिक्षित आहे आणि जो काम करतो त्याचा अनुभव सर्वत्र पाहावा आणि त्याच्यामध्ये काम करण्याची धमक आहे हे पाहून त्यांनी मतदान करावं, अशी माझी जनतेला सुद्धा विनंती राहील. बर. आता तुम्ही प्रचारासाठी तुमच्या प्रभागात फिरलेच असाल, जनतेतून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? जनतेतून अतिशय असा मला प्रबळ पाठिंबा आहे. जनतेनेच मला अपक्ष म्हणून उभा राहण्यास प्रवृत्त केलं. कुठल्याही पक्षानं तुला डावळलं असेल पण आम्ही तुला डावळणार नाही, असं जनतेने शब्द दिलेला आहे. शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तुमच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 5 मधील जनतेने तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून का निवडून द्यावं, तुम्हाला काय वाटतं यावर? म्हणजे जनतेला थेट असं आव्हान आहे की जनतेने जर माझ्यामध्ये क्षमता असेल आणि मी सक्षम वाटलो तरच त्यांनी मला मतदान करावं. मी संतोष नारायणराव उनगरतवार प्रभाग क्रमांक 5 मधून खुला प्रवर्ग ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवित आहे. माझी निवडणूक निशाणी बॅट हे चिन्ह आहे. माझी सर्व जनतेस विनंती आहे की माझी निवडणूक निशाणी बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करावं. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की संतोष उनगरतवार यांनी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, याचं अतिशय समर्पक असं कारण आपल्याला सांगितलं आहे. याबरोबरच त्यांनी यापूर्वी प्रभाग 5 मधील जनतेसाठी काही काही कामं केलेली आहेत आणि भविष्यात त्यांना संधी मिळाली तर ते कशा प्रकारे प्रभागाचा विकास करण्यासाठी पुढे राहतील याबद्दलही खूप चांगली माहिती दिलेली आहे. उमेदवारांच्या अशाच मुलाखतींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.